नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य प्राप्ती करता अर्थात सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे अनुभव सिद्ध असणारे श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत या व्रत कथेचा तृतीय अध्याय पाहणार आहोत. कर्दळीवनातून पुढे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पूर्व अवतारातील सर्व स्थानांची देखरेख करीत वेगळ्या तीर्थक्षेत्री अनेक भक्त आपापल्या उपास्य देवतेचे पूजन करीत होते. त्यांना त्यांच्या उपास्य देवतांच्या रूपात दर्शन घेऊन तसेच तपस्व्यांना योग्यांना त्यांच्या शुद्ध कर्माचे फळ देत आपल्या चरण स्पर्शाने तीर्थक्षेत्रे पवित्र करीत बद्ध जड जीवांचा उद्धार करीत शालिवाहन शके 1769 इसवी सन 1857 आश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील ललिता पंचमीला अक्कलकोटला आले आणि अक्कलकोट निवासी झाले. विश्वनायक स्वामी महाराजांचे आपल्या अवतार कार्यात भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात संचार करून मुमुक्षुकांना मार्गदर्शन केले. पूर्वजन्माचा योगभ्रष्ट असा एखादाच भाग्याने मुमुक्षू जन्माला येतो. अशा अनेक मुमुक्षूंना, तपस्व्यांना, योग्यांना स्वामी महाराजांनी त्यांच्या शुद्ध कर्माचे फळ दिले. अनेक दुःखितांची दुःखे दूर केली. अनेकांना जीवनदान दिले. दारिद्र्य पीडित लोकांच्या जीवाचा उद्धार केला. अनेकांना जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केले. अनेक राजे, योगी, साधू संत, महात्मे, महापुरुष, साधक, उपासक यांच्यावर कृपा केली. अनेक भक्तांचे कोट कल्याण केले. अनेकांना नुसते सन्मार्गाला लावले नाही तर त्यांना आपल्या समान बनवून वेगळ्या वेगळ्या ठिकाणांवर पाठवून त्यांच्याकडून जनकल्याणाचे कार्य करून घेतले. अनेकांना त्यांच्या उपास्य देवतेच्या रूपात दर्शन दिले. असंख्य भक्तांना, दुःखी जनांना जे वांछेल तो ते लाहो याप्रमाणे मागणाऱ्यांनाही दिले आणि न मागणाऱ्यांनाही पुरेपूर दिले. मूळ पुरुषाने कलियुगात श्री स्वामी समर्थ देहरूपाने अवतार धारण करून अक्कलकोट येथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे सकल कामनापूर्तीचे माहेरघर बनले. या महापुण्य क्षेत्राला भूवैकुंठाचे स्वरूप प्राप्त होऊन ते महातीर्थक्षेत्र बनले. स्वामी कृपेचा अमृत प्रवाह भक्तांवर अखंड वाहत होता आणि आजही वाहत आहे. समर्थांमुळे त्यावेळी अक्कलकोटची यशोगाथा सर्वत्र पसरू लागली. रात्रंदिवस श्री स्वामींच्या दर्शनाला देशातील सर्वच ठिकाणांहून आणि परदेशातूनही भाविकांची गर्दी होत होती. त्यामुळे अक्कलकोट गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. अनेक अवतारी सत्पुरुष, साधू, भिक्षुक, वेदांतशास्त्री, तपस्वी, योगी, जिज्ञासू, गृहस्थाश्रमी, कानफाटे, नाथपंथी आणि सर्व जाती धर्माचे संप्रदायाचे भाविक, रंजले गांजलेले, दुःखी पीडित असे सर्वच प्रकारचे लोक श्री स्वामी समर्थ रूपे मूळ पुरुषाच्या दर्शनाला येत होते. कामधेनू स्वरूप भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांनी गजबजलेला असे. भजन, कीर्तन, पुराण, नाचगाणे, तमाशा, भारुड, गारुडी अशा प्रकारचे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून अनेक गुणी लोक क्षमामूर्ती भगवान श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असत. जया जैसा भाव तया तैसा अनुभव याप्रमाणे भक्तांचे कैवारी स्वामी महाराज त्यांच्या भक्तिभाव पाहून त्यांची मनोकामना कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करीत असत. स्वामींच्या चरणी दृढ विश्वास असलेल्यांना आणि निष्काम भक्ती करणाऱ्यांना स्वामी समर्थ रूपी विश्वमाऊली कामधेनू स्वरूपच होते. कित्येक लोक आपली सांपत्तिक स्थिती सुधारावे, मूलबाळ व्हावे म्हणून तर कोणी झपाटलेले, कोणी जर्जर व्याधीने त्रस्त झालेले, तर कित्येक लोक भौतिक जगतातील मोहमायाच्या संसाररूपी भवसागरातून फसून संसार तापाने ग्रस्त झालेले असे नाना प्रकारचे लोक अक्कलकोटच्या दिशेने करुणासागर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता धाव घेत होते. विश्वनिर्मितीला कारणीभूत असलेल्या श्री स्वामी समर्थ रूपे मूळ पुरुषाच्या लीला अगणित आहेत, अनंत आहेत.
अद्भुत आहेत, अघटित आहेत. त्यांनी केलेल्या सहज लीलेतही नियती जन्म पावत होती. त्यांच्या दर्शनाला सकाम आणि निष्काम उपासना करणारे भक्त ही रोज हजारोंच्या संख्येने येत असत. दर्शनाला आलेला कोणताही भक्त तो सकाम कर्म करणारा असो अथवा निष्काम कर्म करणारा असो, कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. भक्त वत्सल श्री स्वामी समर्थ महाराजांनी सकाम कर्म करणाऱ्यांना त्यांचा भक्तिभाव पाहून पुरेपूर दिले. निष्काम कर्म करणाऱ्यांनाही त्यांच्या शुद्ध कर्मतेचे फळ दिले. त्याचप्रमाणे जिज्ञासू आणि ज्ञानी जनांनाही आपल्या कृपादृष्टी न्हाऊन घातले. हे देवादिदेव, विश्व कुटुंब वत्सल भगवान श्री स्वामी समर्था, तुम्हीच माझी माय बाप, बंधू सखा, आप्त सोयरा आहात. तुम्हीच माझे शरीर, प्राण, मन, बुद्धी, आत्मा आणि परमात्मा आहात. म्हणून हे देवादिदेव, या सर्व वृत्ती, हे सर्व संकल्प मी तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. तृतीय अध्याय संपूर्ण. अध्याय वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आहार भक्ष भोजन नैवेद्यम प्रतिगृहताम. पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडपोळी अथवा आपल्या घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन तयार करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणून खालील मंत्र म्हणत 3 वेळा तुळशी पत्राने नैवेद्यासभोवती पाणी फिरवावे व ते तुळशी पत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. उत्तरापोषणम समर्पयामि, हस्तप्रक्षालनम समर्पयामि, मुखप्रक्षालनम समर्पयामि, करोधत्त चंदनम समर्पयामि. असे म्हणून श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला चंदन लावून 1 पळीत पाणी ताम्हणात सोडावे. नंतर तांबूल करावे. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. मुख वारसाते पुगी फल तांबूलम समर्पयामी असे म्हणून पानाच्या विड्यावर पळीभर पाणी सोडून नमस्कार करावा. नंतर फळ अर्पण करावे. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. नारिकेल महाफलम समर्पयामी असे म्हणून नारळावर आणि डाळिंब फळावर पळीभर पाणी सोडून हळद, कुंकू, चंदन, फुले अर्पण करावी. इतर फळांवरही याप्रमाणे कृती करावी. नंतर दक्षिणेवर पाणी सोडावे. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून दक्षिणावर पळीभर पाणी सोडावे. नंतर कर्पूर आरती करावी. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. कर्पूरातीर्थ दीपम समर्पयामी असे म्हणून स्वामींना कापूर आरती ओवाळून नमस्कार करावा. नंतर आरती करावी. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. महानिरंजन दीप समर्पयामी असे म्हणून निरंजन दीप ओवाळून आरतीला सुरुवात करावी. त्याच्यानंतर प्रदक्षिणा करावी. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. प्रदक्षिणाम समर्पयामी असे म्हणून स्वतःभोवती 3 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. नंतर पुष्प अर्पण करावे. ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय. मंत्र पुष्पांजलीम समर्पयामी असे म्हणून हाताची ओंजळ करून पुष्पे मूर्तीला अर्पण करावी. नंतर क्षमा प्रार्थना करावी. आवाहनाचे नसे ज्ञान काही, शास्त्रोक्त पूजा विधी ज्ञात नाही. पदी आपल्या टेकीला फक्त माथा नमस्कार, साष्टांग श्री स्वामी समर्थाय. नमस्कार. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. नमस्काराने समर्पयामी असे म्हणून स्वामींना साष्टांग नमस्कार घालावा. नंतर तीर्थप्राशन करावे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम असे म्हणून तीर्थ उजव्या हाताच्या आयुष्य रेषेने प्राशन करावे. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, देवादिदेव भगवान श्री स्वामी समर्था, तुझ्या नामस्मरणाने सर्वांचे कल्याण हो असे म्हणून ही पूजा संपूर्ण होते. इति श्री भगवत श्री गुरु श्री स्वामी समर्थ 9 गुरुवार व्रत पूजा संपूर्ण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.